चला ॲक्शन. इकडे दोन. आई, हे आई, टिफिन भर ग लवकर. झालं रे. सावकाश जा. हा वेळेवर जेव. चला. हां हॅलो. हां हां बोला ताई. हां 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 पण अच्छा. हां हां ठीक आहे ठीक आहे. हां हां पण नेमकं कारण कळेल का? हां हां अच्छा ठीक आहे ठीक आहे. आदित्य बघ बरा दरवाजा उघड. कोण आलंय? आई दादा आला बघ. या वहिनी. काय झालं रे तुझ्या प्रमोशनचं? नाही झालं माझं प्रमोशन. नाही झालं? अरे कबीर, लवकर आलास ऑफिसमधून? आणि काय विषय सुरू आहे? त्याचं प्रमोशन नाही झालं. प्रमोशन नाही झालं का? का रे बाबा? जातीच्या कारणावरून. काय? हो, मला डावलून बॉसने त्याच्या नातेवाईकाला ती संधी दिली. अजूनही आपल्या देशात लायकीपेक्षा जातीला जास्त महत्त्व दिलं जातं. ओके. अरे देवा, आजचा दिवसच खराब. का? काय झालं? मगाशी त्या मुलीकडच्यांचा फोन आला होता. त्यांनी आपल्या स्थळाला नकार दिलाय. का? मनाला पटण्यासारखं काही कारण नाहीये, पण मला असं वाटतं वेगळंच काहीतरी कारण असावं. अजून काय असणार? नेहमीप्रमाणेच तुमचा आंतरजातीय विवाह नटला असेल. आणि एक सांगू, तुम्हा दोघांच्या त्या निर्णयाची फळं मी आज भोगतोय आणि पुढे ते यालाही भोगावे लागतील. कबीर, काहीतरी काय बोलतोयस? नाहीतर काय, मानव म्हणून जन्माला आलो तेव्हाच जातीचं लेबल लागलंय. क्षमता असताना सुद्धा शिक्षणातील संधीत प्रॉब्लेम, नोकरीत प्रॉब्लेम, प्रमोशनला प्रॉब्लेम, आणि आता लग्नालाही प्रॉब्लेम झालाय. कुठून तुमच्या पुढे जन्म घेतला कोण जाणे. मूर्खासारखं काय बोलतोस? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अहो, काय करतो ह्या अविचारानं? अरे ही समाजाची रीत आहे. या रीतीला तू किंवा मी नाही बदलू शकत. कबीर, हे कबीर, हे बघ,
उद्या तू ऑफिसमधून आलास की आपण बाहेर एका ठिकाणी जाऊया हा. कबीर, तू अजूनही कालमध्ये गुंतलेला आहेस. अरे, समाजाच्या मनावर आजही जाती धर्माचं ओझं आहे आणि हे ओझं वाहत असतानाच आपल्याला माणुसकी जपायची आहे. बघ या मुलांकडे, त्यांना कुठली आली रे जात आणि धर्म. अरे या ठिकाणी दिसते ती फक्त मानवता. विसर आता हे सगळं. अरे जाती आणि धर्माच्या पलीकडे असते ती फक्त माणुसकी. नमस्कार देऊ. नमस्कार नमस्कार नमस्कार. बऱ्याच वर्षांनी आला. हो, काय अडकलं इकडे? काय नाही, आलो यांना घेऊन. आज का तो? बाबा हे बघा तो कुत्रा. कबीर, हा बाबा. कुठल्या जातीचा कुत्रा रे हा? बाबा मला ना तो फक्त एक कुत्रा दिसतोय.